नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शब्दसिद्धी या टॉपिकवर हा व्हिडिओ बनवत आहोत. शब्दसिद्धीची उत्पत्ती कशी झाली आहे, म्हणजे शब्द कसा तयार झाला आहे, हे पाहणं याला शब्दसिद्धी असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचे शब्द कसा तयार झाला आणि हे बघणं यालाच आपण शब्दसिद्धी असे म्हणतो. मराठी भाषेत जसे मूळ शब्द आहेत तसेच ते इतर भाषेतून आलेले अनेक शब्द आहेत. शब्दसिद्धीमध्ये तत्सम, तदभव, देशी हे तीनच शब्द मोडतात. आता आपण याची माहिती बघूया. तत्सम शब्द म्हणजे काय? तर संस्कृतमधून जसेच्या तसे मराठीत आलेले, म्हणजेच त्यांच्या मूळ रूपात बदल न झालेल्या शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात. तर तत्सम शब्द म्हणजे काय? तर मराठीत भाषेमध्ये जे संस्कृत शब्द आहेत ते जसेच्या तसे आले, त्याच्या मूळ रूपात कोणताही बदल झालेला नाही, अशा शब्दांना आपण तत्सम शब्द असे म्हणतो. म्हणजे संस्कृत शब्द मराठीत जसेच्या तसे आले त्या शब्दाला आपण तत्सम शब्द असे म्हणतो. आता तत्सम शब्द कोणते आहेत, तर आपण या ठिकाणी काही महत्त्वाचे शब्द दिलेले आहे आणि त्याला हायलाईट केलं आहे. तर आपण ते बघणार आहोत. हे सर्व तत्सम शब्द आहेत, पण हे आपण सगळे जर वाचत बसलो तर आपला जो व्हिडिओ आहे तो जास्त मोठा होईल. तर राजा, मंदिर, घंटा, पत्र, सेना, पत्नी, त्यानंतर मूर्ख, कवी, भूगोल, दही, गंध, भीती, अब्ज, आकाश, कविता. तर काही शब्द संस्कृतमध्ये ऱ्हस्व तर मराठीमध्ये दीर्घ लिहितात, तरी ते तत्समच असतात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलं आहे कवी. तर कवी हा मराठीमध्ये कवी हा दीर्घ लिहिला जातोय. तर या ठिकाणी इन्स्ट्रक्शन पण दिलं आहे. काही शब्द संस्कृतमध्ये ऱ्हस्व तर मराठीमध्ये दीर्घ लिहितात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी कवी हा जो शब्द आहे तो संस्कृतमध्ये ऱ्हस्व लिहिला जातो आणि मराठीमध्ये तो दीर्घ लिहिला जातो. म्हणजे कवी हा जो शब्द आहे तो मराठीमध्ये दीर्घ लिहितात. त्यानंतर पुढं बघूया आपण तदभव शब्द कशाला म्हणायचं. तर तदभव शब्द म्हणजे काय, तर संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झाला आहे, संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झाला आहे त्याला तदभव शब्द असे म्हणतात. तर हे पण लक्षात ठेवायचं आहे, संस्कृतमधून मराठीत येताना त्यामध्ये बदल होतो आणि त्याला तद्भव शब्द म्हणतात. तर आपण थोडे शब्द या ठिकाणी हायलाईट करून दिलेले आहेत, तर ते बघणार आहोत. तर या ठिकाणी अज्ञानी हा जो शब्द आहे तो संस्कृतमधला आहे. अडाणी हा शब्द मराठीमधला आहे. दीप हा शब्द संस्कृतमधला आहे आणि दिवा हा शब्द मराठीमधला आहे. त्यानंतर कुठार हा संस्कृत शब्द आहे आणि कुऱ्हाड हा मराठी शब्द आहे. वृद्धी म्हणजेच वाढ. वृद्धी हा संस्कृत वर्ड आहे आणि वाढ हा मराठीत झालेला त्याचा बदल आहे. आता राज्ञी. राज्ञी मीन्स राणी. राणी हा शब्द, राज्ञी हा तत्सम शब्द आहे, म्हणजे संस्कृतमध्ये असतो हा शब्द आणि तो मराठीमध्ये आल्यानंतर राणी बनतो. जसं पुत्र. पुत्र हा संस्कृत शब्द आहे आणि पूत हा मराठी शब्द आहे. तर अशा प्रकारे हे जे शब्द दिलेले आहेत, जे हायलाईट करून दिले, काहींना सर्कल बनवून दिलं आहे, तर हे इम्पॉर्टंट शब्द आहे आणि हे जे वर्ड्स आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी दिलेला आहे ग्राय. ग्राय हा संस्कृत वर्ड आहे आणि मराठीमध्ये तो गाय झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा काष्ट. काष्ट म्हणजे काठी. या ठिकाणी काठी मराठी शब्द आहे आणि हा संस्कृत शब्द आहे. आता संस्कृतमधून मराठीत येताना ज्या शब्दाच्या रूपात बदल झालेला आहे, म्हणजे हा जो शब्द आहे तो मराठीमध्ये याच्यात बदल झालेला आहे, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रेटिका म्हणजेच पेटी, आश्रू म्हणजेच आसू, अशा प्रकारचे शब्द. आता देशी शब्द कशाला म्हणायचं, तर या ठिकाणी दिलेला आहे देशी शब्द म्हणजे काय, तर जे शब्द मूळ शब्दातील मूळ महाराष्ट्रातील रहिवाशाच्या बोलीभाषेतील मानले जातात. म्हणजे जे शब्द मूळ महाराष्ट्रातले जे रहिवासी आहे त्यांच्या
बोलीभाषेतील मानले जातात त्यांना देशी शब्द असे म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रामधले राहणारे जे लोक आहे त्यांच्या बोलीभाषेमधले जे शब्द असतात त्यांना देशी शब्द म्हणतात. उदाहरणार्थ या ठिकाणी हे जे सर्कल करून हायलाईट करून दिलेले जे वर्ड्स आहेत ते देशी शब्द आहे. जसं घोडा, त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे धोंडा, त्यानंतर ढेकूण, त्यानंतर डिंक. तर हे शब्द झाले देशी शब्द. त्यानंतर आता आपण कानडी शब्द बघूया.